माझा दुरान्वयही संबंध नाही। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवार पत्रकार परिषद घेऊन बोलणार। हुंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणे कुटुंबाला देण्यात आली होती। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीचे आई-वडील घेणार। बाळ सध्या बावधन पोलीस ठाण्यात। वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे बाळाला कसपटेंकडे सोपवणार। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार। लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केलेली वैष्णवीच्या मामांचा आरोप। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त। पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई। पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी। 10 कोटी पुढील 2 दिवसांमध्ये जमा होणार होते। अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा। संजय राऊतांचा आरोप। विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। आरोपांनंतर खोलीमध्ये यंत्रणेकडून झाडाझडती। अनिल गोटेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही। समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम। अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले। चोरी पकडल्यानं बदनामी केल्याची टीका। धुळे प्रकरण मी ईडीकडे घेऊन जाणार, संजय राऊतांचा इशारा। पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर 26,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करणार। नाल एअरबेसलाही भेट देणार।